जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवरनाम समास सहावा श्रोते स्तवरनाम श्रीराम समर्थ। मागील आपण समासांमध्ये गणेश स्तवन पाहिलं, शारदा स्तवन पाहिलं, संत स्तवन पाहिलं, विविध आपण स्तवन पाहिलं। समर्थ या ठिकाणी जे श्रवण करतात त्यांचं सुद्धा स्तवन करतात। आणि ते स्तवन म्हणजेच काय, का केलेलं आहे समर्थांनी, तर दासबोधाच्या या वाचकांमध्ये विविध प्रकारचे वाचक असतात आणि त्यांना समर्थांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून परमात्मा स्वरूप समजून समर्थांनी त्यांना इथे वंदन केलेलं आहे, त्यांचं सुद्धा स्तवन केलेलं आहे की जे ब्रह्मज्ञानी महामानवाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बसणाऱ्या श्री समर्थांची लीनता किती आहे, जे समर्थ किती प्रेमळ स्वभावाचे आहेत, सर्वसामान्य श्रोत्यांना कसे समजून घेतात हे प्राध्यापक बेलसरांनी सुद्धा कौतुकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। दासबोधामध्ये आध्यात्मिक ध्येयवाद आणि व्यावहारिक वास्तववाद यांची सुंदर सागड समर्थांनी या समासामध्ये घातलेली आहे। विवेकावर आधारित अशी सरळ, साधी आणि सोपी मांडणी करून प्रयत्न, प्रबोध, प्रचिती यावर भर देताना ते लोकांना काय उपदेश करतात हे या समासामध्ये सांगितलेलं आहे। श्रीराम समर्थ। आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी। बघा समर्थ काय म्हणतात की सुरुवातीला समर्थांनी श्रोत्यांना वंदन केलंय। का वंदन केलं, तर श्रोते कोण आहेत, भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न, सत्यवादी एवढ्या उपमा समर्थांनी या श्रोत्यांना दिल्या आहेत। म्हणजे या सगळ्या गुणसंपन्न असणाऱ्या या श्रोत्यांना पहिल्यांदा वंदन केलेलं आहे। आता ते श्रोते कसे आहेत ते पुढे समर्थ म्हणतायत, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे। बघा म्हणजे श्रोते असे आहेत की ज्यांच्याकडे सत्वाचं, सत्वगुणांचं सागर आहे। सागर म्हणजे न आटणारा, ज्याची आपण कधीच तुलना करू शकत नाही, ज्याचं आपण कधीच मोजमाप करू शकत नाही, याचा श्रोता आहे। एक बुद्धीचे आगर म्हणजे किती विलक्षण त्यांच्याकडे बुद्धी आहे, बुद्धिमान आहेत, बुद्धिवंत आहेत। एक श्रोते वैरागर, बुद्धिवंत म्हणजे काय वेगळं सांगायची गरज नाही। अजून काही शब्दरत्नांचं भांडार असलेले असे वैरागर आहेत, नाना शब्दरत्नांचे, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशय छेदिते निश्चय पुरुष। म्हणजे असे पण काही आहेत की जे वेगवेगळ्या शब्दांचं ज्ञान आहे त्यांना, ते जाणतात, ते जाणकार आहेत। तुम्ही कुठलाही शब्द सांगा त्यांना तो लगेच कळतो। जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते म्हणजे असेही काही श्रोते आहेत की वक्त्याला सुद्धा ते मार्गदर्शन करू शकतात, वक्त्याला सुद्धा शिकवू शकतात, वक्त्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे। नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष। म्हणजे काही तर असे आहेत की ते कसल्याही शंकेचं शास्त्र सुद्धा पद्धतीने मांडणी करू शकतात, समजावून सांगू शकतात किंवा दुसऱ्याचं समाधान करू शकतात। एवढे पटाईत असलेले सुद्धा श्रोते आहेत, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जसे। म्हणजे काहींची ग्रहणशक्ती इतकी अफाट आहे की जणू काही प्रत्यक्ष सुरवर येऊन बसलेले आहेत असं वाटतं। की ऋषीश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी, जयाचनी सभा मंडळी परमशोभा। त्याच्याही पलीकडे जाऊन समर्थ म्हणतात की हे बसलेले श्रोते असे आहेत की जे शांत स्वरूपाचे आहेत, सत्वगुणाचे आहेत। जसं काय हे जे ऋषी मंडळी बसलेले आहेत आणि ह्या ऋषी या ऋषींची ही एक सभा भरलेली आहे आणि ती अशी शोभून दिसते, कारण सर्वज्ञ ज्ञानी आहेत, सर्वजण सर्वगुण संपन्न आहेत, तत्वज्ञानी आहेत, संत आहेत, सज्जन आहेत। हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे, साहित्य बोलता जैसे भासते देवगुरु। म्हणजे ज्यांच्या हृदयी
वेदांचा गर्भितार्थ वेद, म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये नुसते वेदच आहेत. जसं रेड्याच्या मुखातून संत ज्ञानेश्वराने नुसतं हात ठेवला तर तो वेद गायला लागला, तशा प्रकारचे इथे या ठिकाणी संत सज्जन आहेत की ज्यांच्या मुखामध्ये जे मुखी सरस्वती विलसे, म्हणजे त्यांचे शब्द एवढे गोंडस आहेत, गोड आहेत की बोलल्यानंतर असं वाटतं की ऐकतच राहावं. एखाद्या व्यक्तीच्या श्रोत्याच्या मुखातून असा काही शब्द निघाला की जो ऐकतच राहावा, असे सुद्धा श्रोते आहेत. साहित्य बोलता जैसे भास्ती देवगुरु, म्हणजे एखाद्या साहित्यावर जर त्यांना बोलायला सांगितलं ना तर ते असं वाटतं की देव काहीतरी वर्षाव करतात. असे हे श्रोते जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड, ज्यांच्या पुढे ब्रह्मांड सुद्धा छोटा आहे, एवढं अफाट ज्ञान. जसे त्या सूर्याच्या किरणाची स्फूर्ती जशी पडते, जसं सूर्य उगवल्यानंतर सगळा अंधकार नाहीसा होतो, तसा ह्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाने संपूर्ण असलेलं अज्ञान नाहीसं होतं. पवित्रपणे वैश्वानर म्हणजे त्यांच्याकडे असलेला जो अग्नी आहे, इतका त्या अग्नीसारखं ते पवित्र आहेत. जे ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नाही, म्हणजे त्यांची दृष्टीच एवढी अफाट आहे की बघता क्षणी आपल्याला सगळं काही सांगू शकतात, एवढे ज्ञानी असलेले हे श्रोते. जे अखंड सावधान, जयास वित्रिकाचे ज्ञान, सर्व का निराभिमान आत्मज्ञानी, म्हणजे श्रवण करत असताना ज्या ज्या वेळेमध्ये निरूपण आपल्या कानावर येतं त्या प्रत्येक वेळेमध्ये शब्द सावध असतात. ज्यांच्याकडे त्रिकाळाचं ज्ञान आहे आणि ते कधीच आत्मज्ञानामुळे त्यांच्याकडे असलेल्या आत्मज्ञानाच्या जोरावर एखादा व्यक्ती थोडस ज्ञानी झालं, आपल्याकडे होतो तसा प्रकार, गर्व, अभिमान, ताठा, गुर्मी या सगळ्या गोष्टी येतात. परंतु हा जो श्रोता आहे असा नाही. हा श्रोता असा आहे की तीही जरी त्याच्याकडे आत्मज्ञान असलं, तत्वज्ञानी जरी असला, तरी सर्व काळ निराभिमान. ज्यांचे दृष्टी खालून गेली ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षले मने जयांचे. असे श्रोते आहेत की ज्यांच्या दृष्टी खालून गेले असे काहीच नाही राहिले. म्हणजे सगळ्या वेदांचा त्यांचा अभ्यास, सगळ्या शास्त्रांचा त्यांचा अभ्यास, प्रत्येक ग्रंथांचा त्यांचा अभ्यास, त्यांच्या दृष्टी खालून गेला असं काही राहिलंच नाही. म्हणजे संपूर्ण दृश्य जगत त्यांनी आपल्या मनाने साठवून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्यांना काहीही विचारा, त्या प्रत्येक तत्वामध्ये ते सामावून आहेत. जे जे काही आठवावे ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. म्हणजे एखादा वक्ता जे जे आठवून सांगतोय त्या ओळीवर मार्गदर्शन करत असतो, निरूपण करत असतो, ते असं सगळं निरूपण श्रवण त्या श्रोत्याला पूर्वीच ठाऊक आहे. म्हणजे त्यांना आधीपासूनच तो भाग कल्पित आहे. असे श्रोते ते काय अनुवादावे ज्ञातेपणे करून, म्हणजे मी माझं एवढं ज्ञानपण दाखवून काय उपयोग आहे, हे स्वतः समर्थ म्हणतात. म्हणजे मी ज्ञाता म्हणून काय भूमिका माझी तिथे. परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक, भाग्य पुरुष काही एक सेवत नाही. आता इथे समर्थ काय म्हणतात बघा की एवढं ज्ञान आहे की मी जे बोलण्याच्या आधी श्रोत्यांना माहिती आहे, परंतु तरी सुद्धा म्हणून बोलते निशंक. म्हणजे मी निशंकपणे का बोलतो, तर मला हे माहिती आहे की भाग्य पुरुष जो तत्वज्ञानी आहे, जो सत्वगुणी आहे, तो कितीही जरी ज्ञानी असला, त्याला माहिती जरी असलं तरी तो श्रवण करतच असतो. असं कुठल्याही प्रकारचं सेवन करत नाही. त्याला माहिती आहे की यांच्याकडून येणारी गोष्ट मला ऐकावीच लागेल आणि म्हणून मी निशंकपणे बोलत आहे. भाग्यवंत नर समोरासमोरील सर्वांचा स्वीकार करतातच. सदा सेविती दिव्यांनी पालटा कारणे आबेट अन्ने, तैसेच माझी वचने पराप होते. काय म्हणतात की जे सदैव पक्वान्नाचं भोजन खातात, पंचपक्वान्न सदैव खात असतात, ते केव्हा तरी रुचिपालट म्हणून माझ्यासारख्यांचं साधं बोलणं, वक्तव्य म्हणून त्याची रुची घेण्यासाठी येत असतात. समर्थ किती त्यांना गोंडस रूपाने सांगतात बघा.
म्हणजे एखादा तत्वज्ञानी आपल्याला तत्वज्ञान शिकवायला येतो, त्यांना सुद्धा समर्थ म्हणतात की अरे हा बरोबर आहे, माझ्यासारख्याकडं जे काही थोडस ज्ञान आहे त्याची रुची घेण्यासाठी ते आलेले आहेत असं समर्थ आवर्जून सांगत असतात. काही जण परीक्षा घेण्यासाठी येत असतात ना, त्यांच्यासाठी समर्थांनी ही मेक मारून ठेवलेली आहे की अरे ते ज्ञानी आहेत, माझ्यापेक्षा कित्येक मुखोद्गत त्यांचे वेद आहेत, त्यांचा अभ्यास आहे, परंतु कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांना कंटाळा आला असेल आणि म्हणून कुठेतरी हे वक्तव्य त्यांना श्रवण करायचं आणि म्हणून हे श्रोते इथे आलेले आहेत. आपले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजून या विचार कुठेच नाही. म्हणजे आपापल्या शक्तीनुसार भक्तिभावानुसार आपण मनोभावे प्रत्येकाने परमेश्वराची पूजा करावी, परंतु पूजा कुठेच करू नये, कोणीच करू नये किंवा कशाचीच करू नये, पूजा करूच नये असं कुठे सांगितलेलंच नाहीये. तैसा मी एक वाघ दुर्बळ, श्रोते परमेश्वराची केवळ, याची पूजा वाचा बरं करू का. म्हणजे श्रोता हा एक प्रकारचा परमेश्वरच आहे, भगवंतच आहे, आणि तसा मी एक वाचा दुर्बळ आहे. माझी वाचा म्हणजे एवढी काही तत्वज्ञानी नाहीये, परंतु तरी सुद्धा मी एक कुठेतरी ओबडधोबड पद्धतीने या परमेश्वराचं, या भगवंताचं स्तवन करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आपल्या समोर मी करण्याचा प्रयत्न करतो. व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. समर्थ स्वतःला म्हणतायत बघा, एवढं तत्वज्ञानी एवढा अभ्यास असताना सुद्धा समर्थ श्रोताला काय म्हणतात, व्युत्पत्ती नाही, चातुर्य नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची विद्वत्ता नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची कला नाही, प्रबंध म्हणजे मुद्देसूद मांडणी करून लिहिण्याची माझी योग्यता सुद्धा नाही, माझ्याकडे ना भक्ती, ना ज्ञान, ना कुठल्या प्रकारचं वैराग्य, म्हणजे या सगळ्यांचा माझ्याकडे अभावच आहे. आणि अशा या वचनाची गौल्यता अर्थात भावपूर्ण शब्द रचनेची कुवत ही माझी नाही, आणि असाच मी वाघविलास आहे, गौल्यता नाही वचन. ऐसा माझा वाघविलास म्हणजे असा मी आहे म्हणून बोलतो सावकाश, आणि असा कमी ज्ञानी असलेला, कमी तत्वज्ञानी असलेला, तुमच्या एवढा अभ्यासू नसलेला म्हणून मी सावकाश बोलतो. भावाचा भोगता जगदीश म्हणून या. काय बोलतो, कारण जगदीश परमेश्वर भगवंत हा फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे, त्याला बाकीची कशाचीही गरज लागत नाही, है ना. भगवंत भावाचा भुकेला, आणि म्हणून मी तुमच्या समोर बोलतो आहे, मी निर्धास्त आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. आता तुम्हीच जर भगवंत आहात, तुम्हीच जर परमेश्वर आहात, तुम्हीच जगदीश रूपी मूर्ती आहात, तर तिथे माझे जी विद्वत्ता आहे, माझं ज्ञान आहे, हे किती असणार आहे. मी बुद्धिहीन आहे, मी अल्पमती आहे, म्हणून मी तुमच्या सोबत सलगी करीतो, तुमच्या सोबत मैत्री करतो, मी तुमच्याकडे जवळीकने, सलगीने, आपुलकीने, प्रेमाने, प्रीतीने राहतो, प्रीतीने बोलतो. समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्यांच्या अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. म्हणजे सामर्थ्यशाली सत्ताधीशाचा मुलगा मूर्ख जरी असला तरी त्याला सत्ताधीशाचा मुलगा मूर्ख असून सुद्धा त्याला सत्ताधीशच म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मी तुमचा आहे असं समजून तुम्ही संत सज्जनाशी सलगीने वागत आहेत ना. म्हणजे मी सुद्धा तुमच्यासारखा, तुम्ही आता संत आहात, तुम्ही जगदीश आहात, तुम्ही परमेश्वर आहात, तुम्ही भगवंत आहात, आणि म्हणून मी तुमच्याशी प्रेमाने, आपुलकीने, सलगीने राहण्याचा प्रयत्न. व्याघ्र, त्याच्यासाठी आता समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे, का मी तुमच्या समोर एवढा निर्धास्त आहे. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिली निशंक तया पुढे खेळते. समर्थांनी वाघाचं सिंहाचं उदाहरण दिलं या ठिकाणी. किती भयानक असतात हे, आपण बघितल्यानंतर बघूही शकत नाही, परंतु बघितल्यानंतर आपली 3 ठिकाणी होत असते. आणि अशा वेळेमध्ये त्यांची पिल्लं त्यांच्या समोर निशंक असतात, त्यांना कसल्याही प्रकारची शंका नसते, त्यांना कसल्याही प्रकारची चिंता नसते, त्यांना कसल्याही प्रकारची भीती नसते. ते त्यांच्या पुढे सहजतेनं खेळत असतात. म्हणजे एखादं मूल जसं आपल्या वडिलांच्या समोर खेळतं
तशाच पद्धतीने ही वाघ सिंहांची पिल्लं त्यांच्या समोर खेळत असतात आणि म्हणून तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच. आणि अशाच प्रकारे मी सुद्धा संतांचा अंकित आहे आणि तुम्ही संत आहात, सज्जन आहात, सत्वगुण संपन्न आहात, ऋषी आहात, भगवंत आहात, जगदीश आहात आणि म्हणून मी तुमच्यापाशी बोलत आहे, तरी माझी चिंता तुमचे चित्त. आपलेची बोलणे वावगे, त्याची संपादने करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे न्यून ते पूर्ण. म्हणजे आता माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वक्तव्यामध्ये, निरूपणामध्ये, या श्रवणामध्ये काही जर का वावग असेल, काही जर उणीव असेल, कमीपणा असेल, त्याची संपादनी करणे लागेल. संपादनी करणे म्हणजे तुम्ही ते समजून घ्या, समजून त्याच्यामध्ये काही असलेल्या चुका दुरुस्त करून त्याचं मार्गदर्शन करा किंवा इतरांकडे तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करा किंवा तुम्ही स्वतः ते समजून घ्या, परंतु काही सांगणे न लगे म्हणून ते पूर्ण करावे. म्हणजे माझ्यामध्ये काही उणिवा आहेत, काही कमतरता आहेत, काही चुका असतील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, त्या तुम्ही स्वतः मला काही न सांगता समजून घ्या, कारण मी तुमचा लेख आहे. आपणहून त्या दुरुस्त करून घ्याल, हे तो प्रीतीचे लक्षण. आता समर्थ त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की तुम्ही हे सगळं समजून घेता, हे तो प्रीतीचे लक्षण. स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन मायबाप विश्वाचे. म्हणजे तुमचा स्वभावच एवढं सहजतेचं आहे की एवढं तुमचं मन सोज्वल आहे, प्रांजळ आहे की तुम्ही या सगळ्या माझ्या उणिवा, माझ्या चुका तुम्ही समजून घेतात. हे तुमचं प्रेमाचं, आपुलकीचं, वात्सल्याचं आणि प्रीतीचं लक्षण आहे. हे हाच तुमचा स्वभाव आहे, कारण तुम्ही संत सज्जन आहात, तुम्ही या विश्वाचे मायबाप आहात. माझा आशय जाणून, आता समर्थ काय म्हणतात बघा, एवढं मी सगळं तुम्हाला सांगितलंय, माझं हे काही वेडवाकडं बोलणं असेल, माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. म्हणजे माझ्याकडनं जे काही अनावधानाने जे काही निघेल, माझा आशय समजून घ्या, सांगण्यामागची माझी भावना समजून घ्या, माझं सांगण्याचा उदात्त हेतू जो आहे ते तुम्ही समजून घ्या आणि ते तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुमच्या पुढच्या जीवनासाठी आहे. आणि त्याकरिता पुढे कथेसी अवधान द्यावे, त्याच मार्गाने तुम्ही जावे आणि पुढील जे काही समास असतील त्या समासामध्ये आपण श्रोता म्हणून, एक संत सज्जन म्हणून, एक देव ऋषी म्हणून, एक जगदीश मूर्ती म्हणून मला समजून घ्याल आणि असंच समजून घेऊन तुम्ही स्वतः पुढे कथेचे अवधान द्यावे, जाणीवपूर्वक लक्ष घेऊन समजून घ्यावे, असे समर्थ म्हणतात. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे श्रोते स्तवर्णा समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.